गुड मॉर्निंग मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतोय. कामापासून काही वेळच नाही भेटला, पण आज मस्त व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो आणि खूप मस्त जागी जाणार आहे भाऊच्या धक्क्याला. आज आपण जाऊया तिकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी बघूया आणि आनंद घेऊया. चला मग आपण लवकरच जाऊन तिकडं पाहूया. चला बघा मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावालो आहे. बरेचसे मच्छीवाले बसले आहेत इथे. खेकडे वगैरे पण आहे, भरपूर काय आहे बघा. भरपूरच गर्दी आहे मित्रांनो इथं. आपण आतमध्ये नाही गेलो अजून, आता आतमध्ये जाऊन पाहूया. खूपच गर्दी असते, आज संडे पण आहे. चला आतमध्ये जाऊन पाहूया जरा. गोंधळ किती आहे. बरेचसे खेकडेवाले बसले इथे. बघ पापलेट. हो मावशी, पापलेट कसे दिले? 1,500 द्या ना. सुरमई कशी? 1,000 बरं होतं. आपण घेतलं असते. एवढं देणार कोणाला? आपणच खायचे. हो, पापलेट भेटत नाही लवकर. घेऊ ना आपण. चल आत नाही जाऊन बघूया. 1,500 मावशी जरा आत. हा बघा बोंबील. बोंबील कसे दिले गाई? 100ला एवढ्या घेतल्यात मी. 100ला? हा एवढे घेतल्यात मी. किती बोलतात? किती बोलतात ते? 100ला वाटा बोलतात, पण तेवढे मी एक कटोरी मी किती वेळा 100ला घेऊन गेलोय. तर रस्त्यावरच बरेच मच्छीवाले आता बसायला लागल्यात इकडे बाहेर. पहिले आतमध्ये बसायचे आणि त्या साईडला, पण आता हे खूपच गर्दी असल्याने आपल्याला पण मच्छी घ्यायला प्रॉब्लेम होतोय. फिलहाल आपण आत नाही जाऊन बघू. पापलेट हलवा, सुरमई, रावस. मावशी पापलेट कसा? 1000चा वाटा. 800 एक वाटा 1000ला. 800 4 पापलेट. तरी पापलेट ह्या टायमाला स्वस्त झाल्या. गेल्या टायमाला खूप महाग होते. बघू आतमध्ये जाऊन. आतमध्ये तर मेन मोठा मार्केट आहे. हे बाई पक्षी मच्छी बघा, किती प्रकारच्या मच्छ्या असतात. कसा आहे वाटा तो? यावर्षी हा नवीन रस्ता चालू केलाय. तो जो नवीन ब्रिज बनलाय तो चालू केल्यामुळं हा रस्ता आता चालू केला आणि त्या साईडचा रस्ता बंद केलाय. तर इथूनच आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला किती प्रकारच्या मच्छ्या दिसतात. मच्छ्या काय बोलतात त्याला? मच्छी पकडायचं साध्य. हा खरं तर जास्तीत जास्त चड्डी घालूनच याची, हाफ शॉर्ट पॅन्ट. असं फुल पॅन्ट घातली तर खूप घाण होतं, आणि कारण मच्छीचा एरिया आहे, वास पण तेवढा येतो मच्छीचा आणि चिखल पण असतो. त्याच्यामुळं हाफ शॉर्ट पॅन्ट घातली तरी जरा बरं आहे. बघा हा नवीन ब्रिज बनवला आहे. ब्रिज आता चालू केला आहे म्हणून
तो त्या साईडचा ब्रिज जो ब्रिटिश काळाचा आहे तो बंद केला आहे. तेव्हा ते लोक आता मच्छी काढतात. हे समुद्राच्या आता किती दिवसानंतर आले असेल बाहेर. 2-3 महिन्यानंतर येतात हे लोक. हा बघा बरेचसे धंदेवाले इथून मच्छी घेऊन चालले आत गाडीवर. आतमध्ये आता खूपच गर्दी असणार. आपल्याला उभं राहायला पण जागा नसणार. कुठे कुठे जायचंय बघू आपण. ये इकडे. बारक्या बारक्या कोळंबी आहेत. त्याच्यामध्ये लय मेहनत आहे. 16 एवढ्या अशांचं एवढंसं होतो. बापरे फ्रॉन्स बघा किती मोठे मोठे. हे मोठे मोठे आम्ही घेतलेले. एवढे मोठे 3,000ला घेतलेले. हे पण मस्त आहे. हो कैसा दिए? तू क्या बात करते हो? बघा कैसा दिए? 12 रुपये किलो. मस्त आहे खाने गेली की नाही. बघा या माणसाकडे या कधी पण. 1200 रुपये किलो आहे. थोडंसं कमी करून घ्या. 1200 रुपये किलो तर मला महाग दिसतंय. पण मस्त आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतील. एकदा कोळंबी घेऊया नंतर मग बाकीचे मस्त आरामशी भेटतात. एक मिनिट. चला चला. हो किती आहे काका? कसे किलो काका? 400 रुपये किलो. 350 खूप जास्त लावायला लागला. 400. इथं मच्छी मार्केटमध्ये आलो आहे आणि 400 लावले तर आपल्याला फायदा नाही. तर आपण कमी करून घेऊया. बघू अजून पुढं ये. भाई 200 रुपये का दो. किलो. ये कितना? 350 है. 250. चल ते मोठीवाले 500 रुपये बोलायला लागला. इथं आपल्या इथं ती 350. ठीक से लगाओ ना यार. 500 रुपये का 2 किलो दो. 500 का 2 किलो. 340 इधर मच्छी मार्केट में आके आप ऐसा करते हो. लेना तो ये बराबर है यार. एवढे आम्ही 3,000 घेतलेले पूर्ण भरून. पहले वाम शोधूया.
बापरे बघा किती मोठ्या मोठ्या मासे आहेत. कोणता असेल ती ही आहे कुप्पा. कुप्पा मच्छी आहे आणि ही पापलेट सारखी ती पातळ अशी अजून काय नाव मला पण नाही माहिती पण ही कशी वेगळी खतरनाक दिसायला लागली आहे. मच्छी आता जरा मच्छींचा रेट जरा टाईट झाला एकदम महाग झाला. छोट्या छोट्या मच्छी आहेत बघ असे बगळे न्यायला लागल्या. आम्ही ये कसे दिले काय यार. बघा बघा मित्रांनो इथं कोळंबी विकायला लागल्यात. हे मित्र आपले नवीन मित्र झाल्यात. फोटो नाही आता व्हिडिओमध्येच या तुम्ही. मस्त स्वस्ताने मच्छी द्यायला लागल्यात. आपण ह्यांच्याकडेच काहीतरी कमी भावमध्ये घेऊ. बघा इथून आता हे लोक 3-4 महिन्यानंतर आल्यात आणि आता हे लोक आता मच्छी विकायला सुरुवात करायला लागल्यात. बघा 2-3 महिने 3-4 महिने हे लोक आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये राहतात. बघा कोणत्या कोणत्या मच्छ्या दिसायला लागल्या. कोळंबी आहे. कोळंबीचीच लाईन आहे पूर्ण. बरेचसे बोटीवाले आहे आणि अजूनसुद्धा आतमध्ये भरपूर असेल समुद्राच्या आतमध्ये जे आता 2-3 महिन्यानंतर परत येतात बाहेर. तो ना बघा हे आमचे मित्र झाले आता. आम्हाला सबस्क्राईब करा नक्की. तुमच्याकडे आम्ही मच्छी घेऊन जाऊ नक्की. तर एक राऊंड मारून येतो आम्ही. बघा हे ऑक्टोपस खायला कशा लागतात मी नाही खाल्ल्या पण मला खायच्या होत्या. त्याचे बघा बारीक बारीक डोळे आहेत. छोटे आहेत ह्याच्यापेक्षा पण मोठे असतील. आणि ही कुठली मच्छी आहे? स्वीड मच्छी बघा ही पण खायची होती मला. खाऊया आपण परत कधी. फिरायला आपल्याला घरून जे सांगितल्यात मच्छ्या ते घेऊन जाऊया. ह्याचे पण जरा वेगळेच डोळे आहेत. आणि ही मला कमेंट करून सांगा कोणती मच्छी आहे. बापरे घेऊन जाऊ का एवढं? बघूया. मावशी कसे दिले? नाही अजून विकायचे नाही सोलायच्यात. बांगडा कसा? 100 का 2? एवढी पाटी काय करू घेऊन? आम्ही दोघंच आहे आणि एकाच घरचे आम्ही. चौकात 100. हा कुप्पा आहे. कुप्पा खायला मला नाही आवडत आता. पहिला खायचो पण कुप्पा स्वस्त आहे. बघा पक्षी मच्छी. हो कसं दिलं? 1500 में देगा 1500.
1000 द्या ना. 1000 में नहीं आएगा वो 400 रुपये किलो मिलता है. ना द्या 1000 रुपयाला. 2000 रुपया 2000 रुपया. थोडं कमी करा वाटलं तर. 1500 ला येणार 1500. नाही ना थोडं कमी करा वाटलं तर 1000 रुपयाला द्या. 1500 ला 1500 ला. 2000 रुपया 2000 रुपया 2000 रुपया. ते बरं आहे 1500 ला. 2000 रुपया 2000 रुपया 2000 रुपया. 2000 रुपया 2000 रुपया 2000 रुपया. कितीचा आहे? 1000 ला एक. 500 नाही. 300 ला घेतला. मावशी सुरमई कशी? 700 दोन्ही. बोलो 100 का 10 गाड़ी 100 का 10. दोन्ही बच्चे काटे आहेत. 100 का मामला 10. पहिले कोळंबी घेऊ आणि एक सुरमई घेऊ नंतर बघू दाम. कशी आहे? 15 15 25 25. काय 15? वीडियो बना रहे ना? वीडियो बना रहे हैं? नहीं अभी तक मैंने ये नहीं चालू नहीं किया है. क्या दे रहे हैं? वाम बघूया आपण. वाम मच्छी बघूया. इथे एक छोटे वाम. हो पिवळी वाम कशी दिली? पिवळी आहे का? पिवळी वाम कुठे? बंद हो गया. बंद झाली काय बात? पिवळी वाम काय बंद झाली? सफेदवाली वाम आहे आता. पिवळी वाम बंद झाली वाटतं. मला वाटतं समुद्रवाल्यांनी पिवळी वाम बंद केली आता. नदीवाल्यांनी पिवळी चालू. सेम आहे वाटतं. जरा जाऊ दे. हे बघ 100 रुपयाची वाम घेतली मी. सुरमई तर मुश्किल आहे. खेकडे बघू. एक पाहिजे मला. बोला द्यायचं बोला. तुम्ही बोलत आहे. मी बोललो 1500. फोन करत नाही मावशी पिवळी वाम बंद झाली का? पिवळी वाम
एकदा आतमध्ये जाऊ मग बाहेर जाऊ सोन्याला खराबच होतं. खूपच गर्दी होती मित्रांनो आतमध्ये आणि मग आपण मच्छी पण घेतल्यात बघा मस्त कोळंबी बोंबील आणि आता बघूया आपण खेकडे सुरमई मच्छी. आता बाहेर आलो आहे कारण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळं काय जमलं नाही घेता. आता बाहेर बघूया आपल्याला काय काय मच्छी भेटतात. कितीला? 1500ला एक. 1500ला एक मच्छी. बापरे शूटिंग बंद कर. बघूया अजून काय भेटतं आपल्याला. एक म्हणा मस्त वाटलं मित्रांनो आतमध्ये भाऊच्या धक्क्यावर फिरून खूप एन्जॉय आली. वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी बघितल्यात. मी पण मच्छी घेतली आता मस्त. आता त्याची रेसिपी बनवायची खूप मजा आली आणि ह्या टायमाला खूप महाग दिल्यात मच्छ्या. आपण पुन्हा येऊया कधीतरी ज्या टायमाला सीझन नसेल आणि मच्छी स्वस्त दराने भेटेल. तसंच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. चला मग बाय.